आज 4199ला आहे. फिट होत आहे पण खूप छान दिसतंय, तुम्ही बघू शकता. 9K यूट्यूब फॅमिली झालेली आहे. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज जी की मी साडी सांगत होते तुम्हाला की मी वेअर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की ती साडी मी कुठून घेतली आहे आणि किती महाग आहे. तर ही साडी माझ्या बहिणीच्या मुलीची आहे. तिचं काहीतरी फंक्शन होतं स्कूलमध्ये, तर तिने घेतली होती आणि तिने शॉपमधून घेतलेली आहे. तर फ्लिपकार्टवर याची किंमत जवळपास 4199ला आहे आणि तिला काहीतरी 5500ला मिळालेली आहे. तर बाहेर थोडी प्राईस जास्त आहे. तर तुम्ही ऑर्डर केली फ्लिपकार्टवरून तर तुम्हाला थोडीशी कमी प्राईसमध्ये मिळेल आणि मी तुम्हाला डेफिनेटली याची लिंक शेअर करेन. तर तुम्ही तिथून ऑर्डर करा. आणि साडी खूप छान आहे आणि खूप मस्त दिसते, खूप छान फिट अशी बसते. तर चला मी तुम्हाला दाखवते किती छान आहे ती. मी कशी दिसत आहे या साडीमध्ये, आणि ही साडी खरंच खूप छान आहे. आणि याचं फॅब्रिक, ओ माय गॉड, सिरियसली. आणि उन्हामध्ये गेल्यानंतर इतकी जास्त शाईन करते. जशी प्राईस आहे तशीच ही साडी आहे. तर तुम्ही डेफिनेटली घ्या. सो गाईज, साडी खरंच खूप छान आहे आणि आज मी काहीतरी स्पेशल अशी रेसिपी पण बनवणार आहे. तर माझ्या या व्हिडिओला खरंच तुम्ही खूप सारं प्रेम द्या आणि तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, त्यासाठी थँक्यू सो मच. चला आता मी रेसिपी बनवणार आहे आणि तुमच्याशी रेसिपी शेअर करते. आणि खरंच हा लुक खूप छान दिसतोय. हे गाईज, तर आज मी बनवणार आहे चिकन करी रेसिपी आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे दही आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी जिरा पावडर ॲड केलेली आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे आणि हळदी ॲड केलेली आहे, चिकन मसाला ॲड केलेला आहे, आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि अर्धा लिंबू ॲड केलेला आहे आणि कस्तुरी मेथी पण ॲड केलेली आहे आणि थोडं आलं लसणाचंच पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला चिकन ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि एक 10 मिनटासाठी मॅरिनेट करायचं आहे. सो गाईज, चिकन जोपर्यंत मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथे टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण आणि उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. पहिल्यांदा कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. सो गाईज, कांदा छान असा फ्राय झालेला आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला टोमॅटो, आलं लसूण आणि कोथिंबीर हे सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. सो गाईज, चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला चिकनला परतून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे हे वाटण तयार करत आहे आणि तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे आणि चिकन छान परतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, मिरे आणि लवंग टाकायचे आहेत, जास्त नाही टाकलेले, आणि झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळ. आणि इथे मी बिर्याणी पण करणार आहे. तर मी चिकन मॅरिनेट केलेलं आहे आणि तांदूळ पण भिजत घातलेले आहेत. सो गाईज, 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता दह्यामध्ये चिकन छान असं परतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे वाटण चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच वाटणामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला चिकनमध्ये ॲड करायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण चिकन मॅरिनेट करताना त्यामध्ये लाल तिखट थोडंसं कमी टाकलं होतं, तर इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला थोडंसं स्पायसी हवं असेल तर तुम्ही कमी तिखट टाका, मला थोडंसं झणझणीत असं हवं आहे. सो गाईज, चिकन करी बनवण्यासाठी थोडीशी ग्रेव्ही हवी आहे मला. तर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा घट्ट रस्सा झालेला आहे. तुम्हाला असाच हवा असेल तर तुम्ही असाच रस्सा ठेवू शकता, पण मला चिकन करी थोडीशी पातळ हवी आहे, तर मी इथे पाणी ॲड करणार आहे. आणि मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला हे थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे, जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत. सो गाईज, जोपर्यंत आपली चिकन करी बनत आहे तोपर्यंत आता आपण बिर्याणी बनवून घेऊया. त्यासाठी मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे मिरे, लवंग, तेजपत्ता, दालचिनी, अर्धा लिंबू, कोथिंबीर
जिरे आणि हिरवी मिरची आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तांदूळ छान असं भिजलेला आहे. तर चला आता आपण तांदूळ शिजवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता चिकन करीला छान अशी उकळी आलेली आहे. तर चला बघूया आपण. आणि बघा तुम्ही, मी कोणताच आर्टिफिशियल कलर नाही टाकलेला, तरी पण काय कलर आला आहे. ओ माय गॉड, सिरियसली हा झणझणीत असा रस्सा झालेला आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझं फेवरेट इन्ग्रेडियंट आहे कोथिंबीर आणि मी ती ॲड केलेली आहे. आणि गाईज, ही चिकन करी बघून मला खरंच ढाबा स्टाईल चिकन करी झाली आहे असं वाटत आहे. काय कलर आला आहे आणि किती भारी असा काट आला आहे. आणि खरंच हा रस्सा एकदम घट्ट असा झालेला आहे. ओ माय गॉड, सिरियसली. तर चला आता आपला भात शिजलेला आहे आणि आता आपण बिर्याणी बनवून घेऊया. सो गाईज, चिकन छान असं शिजलेलं आहे. तर चला शिजलेला भात त्यामध्ये ॲड करूया. आणि याच्यावरती मी फक्त कोथिंबीर ॲड करणार आहे. पुदिना ॲड नाही करणार, कारण की मला पुदिना नाही आवडत. आणि बिर्याणीवरचं झाकण काढताना मला खूप जास्त भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता वाफ लागलेली आहे माझ्या हाताला आणि मी खूप घाबरले होते. सो गाईज, बिर्याणी झाली आहे आणि आता मी भाकरी बनवणार आहे. तर चला भाकरी बनवते आणि ताट रेडी करते. टॅन टॅडॅन, ढाबा स्टाईल ताट तयार आहे. आणि तुम्ही चिकन करीचा काट बघा, काय मस्त आहे. आणि गाईज, आपली 9K यूट्यूब फॅमिली झालेली आहे. त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही खरंच माझ्यावर खूप प्रेम करता. त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर आणि आपले खूप सारे सबस्क्रायबर होऊ देत आणि आपली यूट्यूब फॅमिली खूप जास्त होऊ देत आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.